जय शिवराय, जय आगरी कोळी मित्रांनो. भरपूर दिवसांनी आलो आहे आपण फिशिंग करण्यासाठी आणि आज चांगली अशी फिशिंग देखील करणार आहोत वाम माशाची. आपण आले बघू शकता, मागे माझ्या डॅम आहे. भरपूर दिवसांनी आलो आहे आपण मित्रांनो. आपण आलो आहे आता डॅमवर आणि पकडतोय कोलिमगारी, जे आपल्याला वाव माशासाठी जो खाद्य लागतोय ती पकडण्याचं काम चालू आहे. आपला दादा पकडतोय मस्त. समोरच बघू शकता मित्रांनो, आपण आणलेल्या गलछड्या आहेत आणि सुंदर असा व्ह्यू देखील दिसतोय आणि पाणी देखील डॅममध्ये भरपूर आहे. बघू शकता तुम्ही, चांगला असा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. आणि आजची काय फिशिंग करू ते देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि अनुभवायला भेटेल. दादा गेल्या पुढं, मी देखील चाललोय त्याच्या मागे. आता रस्ता बघू शकता मित्रांनो, खतरनाक आहे आणि याला बोलतात डॅमची पिचिंगच्या इथून चाललोय मी. हसते हसते पुढे चाललोय. दादा देखील पुढे थांबलाय. बघू शकता वाट कशी आहे, खतरनाक आहे. ते मासे देखील किती आहेत बघा, भरपूर असे मासे आहेत. तुम्हाला दिसतील का नाही दिसतील ते काय माहीत नाही, पण मला तरी दिसतात मासे. तुम्हाला देखील दिसतील. हे बघा मित्रांनो, आता इकडे बाटल्या घेतल्यात माशांना. बाटलीमध्ये आपण शेव वगैरे टाकू आणि त्याच्यानंतर आपण ते पाण्यामध्ये टाकू आणि जे छोटे मासे दिसतात ते देखील आपल्याला चाऱ्याला देखील होतील, कामं येतील. आणि आपण पकडलेत कोलिमगारी देखील पकडले, वाम माशाचा चारा. बघू शकता आपण बाटली देखील मांडून ठेवले. बघू त्याच्यात जातात का नाही जातात छोटे मासे. नाही आहे, दगड पण आहे ना. बघू शकता आपल्या बाटलीमध्ये 2 मासे गेलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूला देखील छोटे छोटे भरपूर असे मासे आलेत. बघा बाटलीमध्ये भरपूर हालचाल चालू आहे त्यांची. हे बघा इकडे देखील भरपूर मासे आलेत. मित्रांनो, पहिला गल टाकला आता पाण्यामध्ये. बघू अजून इकडे देखील गल बनवण्याचं काम चालू आहे आणि दादा गेला अजून पुढे. जागा बघतोय चांगली, की बाबा जिथे आपल्याला वाम मासा लागेल अशा ठिकाणी आलो आहे आपण. बघूया, जे लागतील ते लागतील. पण आजचा ब्लॉग हा 100% पडणारच, भले लागो या ना लागो, पण ब्लॉग हा 100% पडणार. इथं बघू शकता पक्षी, बघू शकता मस्त. संध्याकाळचे वाजले 6 आणि पाण्यामध्ये बसले आणि आपली देखील स्ट्राईक होते आता. बघू शकता गल पाण्यामध्ये डोसला आपला. बघू आता काही येतोय का नाही येतो बाहेर. बघा पाखरं बघा मस्त फिरतात. सगळी बदकं आहेत दादा, बदकं आहेत सगळी. मित्रांनो बघू शकता, एक वाम आणि छोटे मासे भेटले आपल्याला बाटल्यांमध्ये. आज काही जास्त मासे भेटले नाही, पण तुम्हाला बोललो होतो जे काय भेटतील ते दाखवेल तुम्हाला आणि ब्लॉग हा करेलच. चला मित्रांनो, एवढेच मासे भेटलेत. इथेच थांबतो. पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू.